ओके, तर आता मी माझ्या बॅगेत ना हे शॉपिंग केलेलं सगळं सामान ह्याच्यात ठेवते. ह्याच्यात खूप जागा आहे, ह्याच्यात ठेवणार आहे मी. ॲक्च्युली झालं आहे काय, मी खूप शॉपिंग नाही केलं आहे, थोडंच केलं आहे, पण ते थोडं पण इतकं जास्त झालं आहे कारण बॅगेमध्ये जागा पाहिजे ना. आता ह्याच्यात आहे, ह्याच्यात ठुसून टाकूया सगळं. दॅट्स माय बॅग. आणि ना मी आता ऑटो केली आहे, उबर. इथून 22 मिनिट्स दाखवत आहेत आणि इथून दाखवत आहेत 160 रुपीज समथिंग. सो ना आता मी चालले फ्रॉम ओला ऑटो. माय ऑटो. दॅट्स मुस्टॅक, दॅट्स फ्रेंच कॉलनी. आणि आता मी निघाले टुवर्ड्स अक्षरधाम मेट्रो स्टेशन, विच इज 25 मिनिट्स फ्रॉम हिअर. हे बघा, हे आहे अक्षरधाम मेट्रो स्टेशन आणि इथे यायला सांगितलं आम्हाला, ते तिथे जाऊन थांबतो. तर आता ना मी अक्षरधाम मेट्रोला पोचले आणि त्यांनी सांगितलं मला की हाफ ॲन आवरने बस येणार, त्यामुळे मग मी आता CCDमध्ये येऊन बसले. आणि मला ना इतकं कंटाळा आला आहे ट्रॅव्हल करायचं, पण ठीक आहे, एकदा बसमध्ये बसलं की तिकडे डिरेक्टली पोहोचेल. अँड मग उद्या काय शेड्यूल आहे ते मी तुम्हाला उद्याच सांगेन. आत्ता फक्त इथून आम्ही सोनप्रयागला जाणार आहे आणि ग्रुप आहे पुढे, म्हणजे कम्युनिटी ट्रिप आहे, जशी मी रेग्युलरली जाते. सो बाकीचे लोक पण नंतर भेटतील, ग्रुपमध्ये तर ॲड झाले आहेत, बसमध्ये भेटतील. बघू आता काय कसं होतं. आणि उद्या आम्ही 5-6 वाजता सोनप्रयागला पोचणार असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघू काय होतं कसं होतं. पण उद्या जाऊन आम्ही ट्रॅक स्टार्ट नाही करणार आहे, उद्या आम्ही जाऊन झोपणार फर्स्ट आणि परवा सकाळी अर्ली मॉर्निंग ट्रॅक स्टार्ट करणार आहे. बाकी अपडेट्स मी नंतर देते, तोपर्यंत स्टे ट्यून. हॅलो, तर आता मी पोचले गेट नंबर 2कडे आणि इथे मागे कुठेतरी आहे गेट नंबर 2. मागे माझी ट्रॅव्हलर आहे आणि आता आम्ही 11:30ला बोर्डिंग स्टार्ट करणार आहे. मी त्याला विचारलं तर त्याने सांगितलं. आणि मग आम्ही उद्या पोचू काहीतरी 6-7 वाजता असं त्यांचं म्हणणं आहे. पण उद्या संडे म्हटल्यावर त्या रिजनमध्ये ना ट्रॅफिक असतं, कारण खूप लोक विकेंड्सला जातात. आता मला माहीत नाही आम्ही किती वाजता पोचतो आहे, पुढे मागे होऊ शकतं, पण मी तुम्हाला अपडेट करेनच. आणि तुम्हाला जे काही डिटेल्स हवे आहेत त्यासाठी मला कॉमेंटमध्ये क्वेश्चन विचारा, मी नक्की ते आन्सर करेन. आणि माझ्या पूर्ण ट्रिपबद्दल अपडेट मी तुम्हाला देत राहीन. बाकी तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात मला नक्की सांगा. इथलं लगेज वर द्यायला, वर कोणीतरी चढेल आणि मग आम्ही हे लगेज खालून देऊ, ते वर टाय करतील ॲज एव्हरी ट्रिप यू सी. ओके, सो आता ना मागे मी बॅग्स घेऊन आले, ते बॅग्स वर चढवत आहेत आणि मी येऊन सीट पकडली आहे. आता आम्ही बॅग्स सगळ्या लावून झाल्या की आम्ही निघणार. अँड माझं ना थोडंसं डोकं हेवी झालं आहे, मला कळत नाही आहे का. प्रॉब्ली इतकी जास्त जर्नी असा विचार करून डोकं हेवी होतं आहे, पण ठीक आहे. आमची बस निघाली आहे आणि आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. ते म्हणतात की उद्या संध्याकाळी आपण म्हणजे तेच 8-9लाच पोहोचू आणि मध्ये हरिदेवी टेम्पलला थांबणार आहे आणि त्याच्या आधी हरिद्वारला थांबणार आहे. यात्रा रजिस्ट्रेशन काही लोकांचं नाही झालं आहे, तर ते करायचं आहे, त्यामुळे मग तसं त्यांनी सेट केलं आहे. आता बघू उद्या काय. सी दिस प्लेस. आता आम्ही ना ह्या फूड कोर्टला थांबलो आहे. फूड कोर्ट म्हणजे ह्या ढाब्यावर. आणि मला असंच काही खायचं नाही, मी त्या ट्रॅव्हलिंगमध्ये काहीच खात नाही. पण बाकी लोक खाणार आहेत तर ते खातील. आणि हाफ ॲन आवरचा ब्रेक आहे. आता वाजले 1:30-2 वाजेपर्यंत ब्रेक असेल आणि मग आम्ही निघू. आणि सगळ्यात मेंटली टायरिंग असेल की ते सांगतात की उद्या संध्याकाळी आम्ही 7-8 वाजता पोहोचू. खूप मोठी जर्नी आहे, बट इट्स ओके. मला वाटतं निघून जाईल. फक्त एवढंच आहे की आपल्याला सवय नसते ना एवढ्या लांब ट्रॅव्हलिंगची, तर मग जरासं प्रेशर येतं, बट इट्स ओके. तुम्हाला बाहेर हा उजाड दिसतोय. आत्ता फक्त 5:15 वाजलेत आणि इथे पूर्ण उजाडलंय. गुड मॉर्निंग झाली इकडे. आता ना आम्ही हरिद्वारला पोचलोय आणि पूर्ण उजाडलंय. वाजलेत किती बघा, 5:22 आणि पूर्ण उजाड झालाय. आधी मला वाटलं की 7:15 वगैरे वाजलेत, पण नाही, जस्ट एवढेच वाजलेत. अँड आता आरती होणार आहे 6:30ला, तर तो म्हणतोय की पटकन जा म्हणजे तुम्हाला आरती मिळेल.
सो लेट्स गो देअर. आणि याच अवतारात जावं लागेल कारण बॅग सगळे वरच. मी हरिद्वारला मला बॅग्स नाही मिळणार आहे, सरळ गुप्त काशीला मिळणार आहे. सो नाव वी आर लिव्हिंग फॉर द आरती. ओके, सो आता मी चालले गंगा आरती बघायला, कारण आता मी या वेळेला पोचलोय तर आरती बघणं तर इम्पॉर्टंट आहे. कारण 5:30 झालेत, 6:30ला आरती सुरू होईल. बघा हा रस्ता आहे आरतीला जायचा, म्हणजे घाटवर. घाटकडे जाताना अशी दुकानं लागतात ऍक्च्युली सगळ्या. मी मागे काकांना विचारलं, ते म्हणाले 5 मिनिटं आहेत. सो 5 मिनिट्सच्या वर झालेत, मी चालतेच आहे. पण बहुतेक थोडा डिस्टन्स जास्त आहे. सो वेळेत आलं की तुम्हाला आरती मिळेल, नाही तर नाही मिळणार. आता 5:30 झालेत, 6:30ला आरती सुरू होते, त्यामुळे ठीक आहे, आरामात जाते. शॉप्स शॉप्स आहेत बघा. गंगा आणि इथून वर जायचं. ऍक्च्युली ना आरती झाली आहे असं मला त्या शॉपवाल्या दादांनी सांगितलं, पण ठीक आहे, मी आता इथे आले तर मी थोडी वर जाऊन येते. मला वाटलं की 6:30ला आहे, पण ते बोलले की 5 वाजताच झाली आहे. लेट्स जस्ट गो, थोडे फोटोज काढूया ह्याच अवतारा. चाय गरमागरम चाय. क्रेझी क्राऊड. गॉड, सकाळी 5:30 वाजता एवढी गर्दी. ओ माय गॉड, मी तर उठत पण नाही. आय स्वेअर आत्ता जाऊन 5:35 5:40 झाले आणि लोक. ओके, सो आरती तर झाली आहे, पण तुम्हाला क्राऊड दिसत असेल. मला क्राऊड बघूनच मजा आली, म्हणजे इतकी गर्दी. आणि ना अशी आरती देत आहेत, आरती झाल्यानंतर मी घेतली मग अशी आरती. आता मी ना ह्या बाजूला चालले, इथे थोडंसं गंगाजल शिंपडून घ्यायला. कारण आता मी मंदिरात नाही जाते, कारण मी अंघोळ नाही केली आहे, पण ऍटलिस्ट मी गंगाजल शिंपडून थोडंसं पवित्र होऊ शकते अँड थोडेसे पाप माझे धुतले जातील. सो या बाजूला जाणार आहे मी, इथे सगळे करतायत अंघोळ. सो आता इथे आहे ना आम्ही गंगाजल शिंपडलंय. हे आमचे कॅप्टन आहे, बाकी मेंबर्स आहेत ग्रुपचे. अँड ह्या ब्रिजने आम्ही आलो, तिथून या ब्रिजने आम्ही आलो असे, मग ह्या ब्रिजवरून क्रॉस ओव्हर करून मग इथून आम्ही चाललोय आता बाहेर. ऍक्च्युली मला मंदिरात जायचं होतं, पण मला असं वाटतं की मी अंघोळ नाही केली तर मंदिरात काय जाऊ, म्हणून मग मी नाही जाते. माझी खूप इच्छा आहे, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम मी येणारच आहे मम्मीला घेऊन, तर तेव्हा येईन, मग ह्या पाण्यात अंघोळ पण करीन. पण आता मी पाणी शिंपडून घेतलंय. अँड बाकी काही नाही. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. सो इथे आतमध्ये पण असे स्टॉल्स आहेत. अँड मला खूप बरं वाटलं येऊन. ऍक्च्युली आरती मिस झाली म्हणून मला वाईट वाटतंय, पण इट्स ओके. आता गोइंग टुवर्ड्स द ट्रॅव्हलर. तर हा रस्ता आहे मंदिराचा. मी खालून पायऱ्या चढून वर आले. मी विचार केला मंदिरात नाही जाणार, पण म्हटलं चल जाऊन येते, इतक्या लांब आले तर चांगले हातपाय धुतले व्यवस्थित. आता जाऊन येते मंदिरात. हा पण आमच्या ग्रुपचाच आहे मंदिर वर, आणि इथून आहे गंगा घाट. इथे आहे मंदिर. आता मी ना लक्ष्मी माताच्या मंदिरात जाऊन आले, आता ह्या मंदिरात चालले. इथे आहे गंगा घाट. इथे सकाळी 4 वाजेपासून लोक आंघोळ करायला येतात. आता मी इथून वर चालले. आता माझे दर्शन झालेत, सो मी चालली माझ्या ट्रॅव्हलरकडे. थोडं दमाला पण झालं ॲक्च्युली. मी रात्रभर झोपली नाही, मी गाणे वाजवत होते आणि ड्रायव्हरला कंपनी दिली आहे मी. त्याचं नाव आहे हिमांशू. सो आमचा जो कॅप्टन आहे त्याला थोडी झोप लागत होती, म्हणून मी कंपनी दिली आहे. हरिद्वार. या गेटमधून आम्ही आत गेलेलो, या साईडला इथे गेलेलो आम्ही. अँड आता त्या बाजूला ना मी चप्पल ठेवली आहे, मी तुम्हाला दाखवते चप्पल ठेवायची जागा. कारण बाहेर ठेवली तर गॅरंटी नाही आहे, चुकून कोणी कोणाची घालून गेलं किंवा हरवली तर दे आर नॉट रिस्पॉन्सिबल. म्हणून इथे एक शू स्टँड आहे जिथे ते चप्पल सांभाळतात. इथे समोर. हा ब्रिज क्रॉस करून मला जायचंय बाहेर.
हा समोरचा हा ब्रिज क्रॉस करून मी जाणार माझ्या ट्रॅव्हलरकडे. बाकी ऍक्च्युली इथे शूट करायचा प्रॉब्लेम काय माहितीये, सगळे आंघोळ करतात मग चेंज करतात कपडे घालतात तर ना थोडासा इनकन्व्हिनियन्स होतो. थोडंसं इनकन्व्हिनियंट वाटतं ते शूट करायला, त्यामुळे मग मी भरपूर असं शूट नाही केलंय, थोडं थोडं केलंय आणि कुठे कुठे सगळ्यांना अवॉइड पण केलंय. बस मला मजा आली एकदम सकाळी सकाळी 6:30 वाजता इकडे येऊन. सिरियस. सो मी असं म्हणत होते की इथे शूट करायला काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे आहे प्रॉब्लेम ऍक्च्युली. सगळे अंघोळ करतात मग कोणी कपडे घालतंय, कोणी रेडी म्हणते, कोणी कपडे घालतंय, कोणी बिन कपड्याचं आहे. सो कसं शूट करायचं आणि ते मी कसं दाखवणार युट्यूबला, सो मी ते नाही केलंय. बट येस, इट इज गोईंग व्हेरी वेल, माय ट्रिप इज गोईंग व्हेरी वेल. आता फक्त माझा केदारनाथचा जो ट्रॅक आहे तो चांगला होऊ देत देवा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. हा तो ब्रिज आहे जो मी क्रॉस करून आता इथे चालली आहे आणि इथून पुढे गेलो की माझी ट्रॅव्हलर आहे. अँड दिस इज द सनराईज. असं आहे ना, हे डबे ना गंगाजल भरायला कामी येतात. तर इथे असे बाटल्या आणि बॉटल्स मिळतात, कॅन्स मिळतात गंगाजल भरायला. मी माझ्या बिस्लेरीच्या बॉटलमध्ये भरल्या, मी तोंड नव्हतं लावलं, आमच्या कॅप्टनकडे दिले. हा पार्किंगमध्ये आमची ट्रॅव्हलर लागली आहे तिकडे आणि मी चालले ट्रॅव्हलरपर्यंत. आणि झालंय काय, 2 मेंबर्सची ट्रेन लेट झाली आहे. आता वाजले 6:30, ते इथे पोहोचणार आहेत 9:30 वाजता. काय बोलायचं आता, त्यांच्यासाठी वेट करायचं आम्हाला इथे. दॅट्स माय ट्रॅव्हलर. आणि आता मला वाट बघायची आहे बाकी 2 जणांची, म्हणजे मलाच नाही सगळ्यांनाच वाट बघायची बाकी 2 जणांची. सो ट्रॅव्हलरमध्ये बसूया. आता ना आम्ही हरिद्वारवरून निघालो आणि आम्ही ऋषिकेशला आलो आहे. म्हणजे आमच्या गाडीत 2 अजून लोक येणार होते, ते सकाळी आम्ही त्यांच्यासाठी 3 तास थांबलो, ते नाही आले. आत्ता परत ऋषिकेश स्टेशन आहे इकडे मागे, तिकडे येऊन परत अर्धा तास थांबायचं. मी म्हटलं मी नाही थांबणार, प्लीज चला, बिकॉज खूप टायर्ड झालो आहे, गरम होत आहे बाहेर, आतमध्ये AC कमी आहे, वरून ऋषिकेश नंतर ते AC बंद करणारे असं म्हणालेले. सो आता माझ्यामध्ये पेशन्स नाही आहे. आता बस झालं, किती वेळ आम्ही थांबलो आहे त्या 2 जणांसाठी. सो फायनली आता आम्ही चाललो आहे. बट दिस इज रिअली व्हेरी टायरिंग, व्हेरी टायरिंग. वेळेत पोचायचं आहे, परत झोपायचं आहे, उद्या ट्रेक सुरू करायचा आहे, कोणाला काहीच पडली नाही आहे. थांबलेलो इथे ना, या पॉईंटवर मी फेस वॉश केला, मस्त फेस वॉश घेऊन गेले, कारण इतकं जास्त गरम होत आहे. तर म्हटलं छान हातपाय धुवून घेऊ. आणि पाणी ना उन्हात सुकून गेलं, म्हणजे पुसायची पण गरज नाही आहे. पण आता बरं वाटतंय थोडंसं. इथून ना दगडं पडत आहेत खाली, मी इथे उभी होते दगडं पडायला लागले. मी टर्न होऊन बघितलं तर इथे ना सगळं नेटिंग केलं आहे लोकांनी. असं की 2:15 वाजले आणि आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो, खूप घाणेरड्या. मी तुम्हाला सांगितलेलं ना, सकाळी आम्ही 2 जणांसाठी थांबलेलो, जे लेट झाले ते ऑलमोस्ट 5 ते 6 तास लेट झाले. आणि त्यांच्यामुळे आम्हाला हे घाणेरडं ट्रॅफिक लागलं आहे, जे 40 मिनिटाचं ट्रॅफिक आहे. आणि आता आम्ही लिटरली अर्धा तास वगैरे तरी झाला आहे की आम्ही या ट्रॅफिक, अर्धा तासाच्या वरच झाला आहे आणि अजून अर्धा पाऊण तास आम्ही या ट्रॅफिकमध्ये अडकणार आहे. ऑल थँक्स टू दोज 2 पीपल जे लेट आले, त्यांच्यामुळे आम्ही हे सफर करतो आहे. आणि आम्ही आमच्या ग्रुप लीडरने म्हणता येणार, जो कंपनीचा माणूस होता, जो रात्री आलेला बकवास करत होता, त्याने एकाचाही फोन घेतलेला नाही आहे. आणि वर्स्ट मॅनेजमेंट, सिरियसली वर्स्ट मॅनेजमेंट. प्लस हे ट्रॅफिक, सकाळपासून कोणी चहासुद्धा घेतलेला नाही. आणि आता आम्हाला हे ट्रॅफिक संपेपर्यंत काही खायला नाही मिळणार, काही चहा प्यायला नाही मिळणार, फक्त पाण्याचे स्टॉल्स वगैरे येतात तेवढंच. आता आम्ही थांबलो एका जागेवर. दिवसभरातून मी आत्ता खाते आहे, एक मॅगी घेतली आहे आणि एक ब्लॅक टी घेतलं आहे. ॲक्च्युली मला खायचं नव्हतं, पण खूप भूक लागलेली, काही कळत नव्हतं काय खाऊ. सो मॅगी अँड ब्लॅक टी. बाकी आता इथून ना पुढे थोडासा एक मॅटर झाला आहे, तो मी खाल्ल्यानंतर तुम्हाला सांगेन. इथे झाली गडबड सिरियस. ह्या एरियामध्ये आम्ही थांबलो आहे. ह्या एरियाचं मला नाव नाही माहीत. हा काहीतरी एक घाटवाला रस्ता आहे. अँड
मॅनेजमेंट आहे ते मी तुम्हाला सांगेनच काय, पण आधी मी खाऊन घेते. फायनली आम्ही पोचलोय 12:30ला रात्री. हे हॉटेल आहे आमचं. हां रक्षा मतलब वो अपनी सो आता आम्ही पोचलोय आणि मला ही रूम दिली आहे त्यांनी. थँक्यू. बाय बाय, गुड नाईट. मेरा सामान भिजवाओगे प्लीज? 2 बॅग्स आहे मेरी. 101 हे हॉटेल आहे आमचं. आता आम्ही 12:30 वाजता रात्री इथे पोचलोय आणि ही माझी रूम आहे. आजा आजा, चलो वेलकम. और लाईट. सो यू कॅन सी दॅट्स माय रूम. छोटीशी रूम आहे, डबल शेअरिंग आहे. मी ही बाजू घेते आणि दॅट्स मी व्हेरी टायर्ड. हे वॉशरूम आहे. मी केदारनाथला पोचले, म्हणजे दिवसभराचा स्ट्रगल आणि आता इथे पोचणं, 2 डिफरंट फिलिंग्स आहेत. आता हा व्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.